पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उजळ आणि शीतखंड निळा ऐसा शंकर शोभे नमावे घाला जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू पुर गौरा जय देव शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुपते रामदासा अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू पुर गौरा जय देव दुर्गट भारी तुझविन संसारी मनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे हारी हारी पडलो आता संकट निहारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो. इतर वेळी देखील येतो. अष्टमीला इथं येऊन देवीची पूजा करत देवीकडं यावर्षी एक साकड घातली. सध्याची झालेली पूर परिस्थिती, पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी. आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून शाही दसरा होता त्याचं संपूर्ण रद्द करण्यात आला आणि त्याचा जो काय खर्च असेल तो आणि व्यक्तिशः आमच्या वतीने जी काय जे पूरग्रस्त आहेत ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली, काही ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्युमुखी गेले, त्या सगळ्यांना सामोरे जायला देवीने त्यांना शक्ती द्यावी. आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सरळ हाताने आम्ही करणारच आहोत. माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी. कारण हे बोलत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठं संकट आलंय, निर्माण झालं, ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना जास्तीत शक्ती द्यावी. आणि आशीर्वाद तर आपण कोणी देऊ शकत नाही, पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने याला त्याला आपल्या परिस्थितीप्रमाणे जे काय फुलांची पाकळी सरळ हाताने मदत करावी एवढं या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ या जिल्ह्यातल्याच नाही तर सर्व देशातल्या लोकांना, या महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो. आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवाने त्यांना सामोरे जावं लागलं. उद्या हे संकट देवाच्या कृपेने कोणावरही येऊ नये, पण असं जेव्हा संकट जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस एक संघ आपलं कर्तव्य
आपण सर्वांनी जर आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो तर आपल्याला सुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात आपल्याला कोणत्या मदतीचा हात द्यावा. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सरळ हाताने मदत करावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि दसऱ्याच्या विजयदशमीच्या आपल्या सर्वांना घरी एक 2 दिवस म्हणजे उद्या 2 दिवस असले आणि आजच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त आपल्या सर्वांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी, जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं, त्यांचं जास्तीत जास्त प्रगती. फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती मोठं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी छान गाठलं पाहिजे. आणि त्याकरता कुठल्याही परिस्थितीत जी म्हणून काय माझ्याकडनं अपेक्षा असेल, शैक्षणिक असेल किंवा इतर काय जे असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी आपल्याला नेहमीप्रमाणे मी ते करत आलो आहे. आमच्या घराण्याचं केवळ वारसा मी सांगत नाही, पण ह्या घराण्यात जन्माला आल्यानंतर स्वतःला कधी कधी असं वाटतं की माझ्या ठिकाणी दुसरं कोणी जन्माला आलं असतं. ईश्वर कृपेने मागच्या जन्मी थोडीफार जास्त पुण्य माझ्या हातून घडली असावी की एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायचं माझा योग आहे. आणि माझं मी कर्तव्य समजतो की ह्या संपूर्ण अडचणीच्या काळात माझ्या परीने तर आम्ही करणारच. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि मनापासून ज्या ज्या लोकांना त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यांना त्यांचे जीवाभावाचे घरातले कुटुंबातले काय जे त्यांना त्यांचं गमवावं लागलं, देव त्यांना या संकटाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य देवाने द्यावं एवढीच